जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कळवा येथे शिवसैनिकांची निदर्शने। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे अतिरेक्यांनी भारतातील व विदेशातील पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार 23 तारखेला सायंकाळी कळवा येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले व हल्ल्यात इतर राज्यातील तसेच महाराष्ट्रातील डोंबिवली व पनवेल येथील पर्यटकांचा मृत्यू झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शिवसैनिकांतर्फे अतिरेक्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला। निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांच्या आयोजनाखाली येथील माजी नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, राजेश वेराळे, गणेश कांबळे, रवी पाटील, राकेश पाटील, नथू पाटील, सुनील गौरी, विभाग प्रमुख विजय शिंदे, श्याम पाटील, अरविंद सैतावडेकर, रवींद्र पाटील, उल्हास हळदणकर, रोहन शिंदे, राहुल सिंगळकर, निशिकांत महाकाल, राधे वराडकर, मंदार साळवी यांच्यासह महिला आघाडी सुशीला लोखंडे, मालती वारंग, देशपांडे, मोरेताई, रचना पाटील, अर्चना पाटील, चंद्रकांत साळवी, शिवसैनिक व महिला शिवसैनिक उपस्थित होते। जम्मू काश्मीर पहलगाव येथे जी घटना घडली आणि महाराष्ट्राचे 6 तरुण बनेल ते मरण पावले। खरं तर ते पर्यटन होते आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला विचारणा करण्यात आली आपण कुठल्या जातीपंथाचे हिंदू आहेत म्हणून त्याचे हल्ले करण्यात आलेले आहे। मला स्वतःला वाटतं सध्या महाराष्ट्राची घटना चाललेली आहे, दुर्दैवी प्रकार आहे। मला ज्याने हल्ला केला आहे त्याचा आपल्या सरकारने कुठल्या परिस्थितीत बंदोबस्त हिंदू आहेत म्हणून त्याचे हल्ले करण्यात आलेले आहे। मला स्वतःला वाटतं सध्या महाराष्ट्राची घटना चाललेली आहे, दुर्दैवी प्रकार आहे। मला ज्याने हल्ला केला आहे त्याचा आपल्या सरकारने कुठल्या परिस्थितीत बंदोबस्त केला पाहिजे आणि आपण महाराष्ट्र निश्चित केला पाहिजे पण यांच्या नांग्यापुरतं आपण टेचल्या पाहिजे। कारण ज्या सगळ्या गोष्टी करता आपण जे पर्यटन गेलेले ते कुठे काय आपल्या सुखाकरता आनंदात फक्त गेले। जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकाचा व्यवसाय आपल्याला वाटतं का आपण तिथे जाऊया पण अशी घटना आणि सगळ्यात म्हणजे वाईट घटना पनवेलमध्ये 3 मावस सख्खे भाऊ तुम्ही गेलेले आहेत। ही दुर्दैवी घटना आहेत। आज त्यांच्या कुटुंबात किती आघात झाले असेल पण याकरता आम्ही कळवा शाखा आणि खारगावच्या शाखेच्या वतीने निषेध करण्यात आले आहेत। आजच्या या म्हणजे निषेधामध्ये बसलेले ठाणेमध्ये उपमा आदरणीय राजेश साप्ते आहेत, आमचे नरेंद्र शिंदे आहेत, इथे आमचे विजू शिंदे, नरेंद्र शिंदे आहेत, श्याम पाटील, रवींद्र पाटील, आमच्या लोखंडे, आमच्या सगळ्या महिला मंडळ आहेत। खरं हा निषेध याच्याकरता करतो तर सध्या मला स्वतः असं वाटतं कळवा प्रभाग समिती अंतर्गत पोलीस खात्याला विनंती करणार आहे का जे गाळधारक आहेत, जे स्टॉल आहेत, जे काय बिर्याणीचे हे जे बांगलादेशी या भागात आलेल्या मुसलमान त्याचा आपण ते कारवाई करणे योग्य होईल। मला वाटतं यांच्यापासून आपल्याला जास्त धोका आहे। आपण जवळून पाहिलं पाहिजे का आपल्या जवळ झालेल्या आपल्याला काहीच करत नाही। माझी विनंती राहणार प्रशासनाला, मान्य कळवा पोशील आणि कळवा पोलीस आयुक्त काही यांचं आपण तातडीने नाही कारण पत्र हे नसेल तर मी चिंतन सांगेल दोघांना विभाग करू नका। आपण या ठिकाणी आपण तयार करा पत्रक आणि आपण स्वतः सगळे साप्तेसाहेब इथे आपण सगळं जाऊन त्या ठिकाणी आम्ही लिहून देऊया की यांचा आपण त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे आणि बंदोबस्त केला पाहिजे। शिवसेना कळवा विभागातर्फे या भ्याड हल्ल्याचा निषेध इथे करण्यात येत आहे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 26 भारतीय आणि 2 परदेशी नागरिक यांचं या ठिकाणी क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि विशेष करून या ठिकाणी आलेल्या जे पर्यटक होते त्या पर्यटकांना त्यांची जात विचारली, धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या केली। आणि हत्या केल्यानंतर पण तुम्ही तुमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगा। याचाच अर्थ असा होतो की त्यांचा हा सर्व कट आहे हा पूर्वनियोजित होता। आता ह्याचा आपण धडा घेतला पाहिजे। आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे। जे आपल्या परिसरामध्ये म्हणजे बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, पाकिस्तानी जे आपल्याकडे घुसखोर आहेत या सगळ्यांना प्रशासनाने शोधून काढलं पाहिजे। मी तर याद्वारे आवाहन करेन की आपले कलेक्टर, कमिशनर यांनी संपूर्ण आपल्या या ठाणे परिसरापासून सुरुवात केली पाहिजे आणि ह्या सगळ्यांना म्हणजे शोधून काढलं पाहिजे आणि ह्यांना चांगल्या सक्त कारवाई यांच्यावर व्हायला पाहिजे। हे एवढंच कारवाई नाही तर आपण देखील या ठिकाणी जे आपण वस्तू खरेदी करतो मग ते कुठलंही दुकान असू दे मग त्या ठिकाणी नक्की तो मग बांगलादेशी आहे का रोहिंग्या आहे का पाकिस्तानमधून आलेला आहे म्हणजे आपण ह्यांना पोचतोय का याचा आपण प्रत्येक हिंदूने आजपासून विचार केला पाहिजे आणि आपण हिंदू म्हणून सर्वांनी एकवटलं पाहिजे
तर आणि तरच या पाकड्यांचा आणि ह्या अतिरेकी दहशतवाद्यांचा आपण पूर्णपणे निपात करू आणि त्यांची आपण ह्या नांग्या ठेचायची सुरुवात आपल्यापासून पण करूया. आपण थोडासा जरी आपण हातभार लावला तर मला वाटते फार मोठं कार्य होईल. आणि या माध्यमातून मी एवढीच विनंती करेन या सर्व हिंदूंनी आता तरी आपण जागा व्हायला पाहिजे. म्हणजे बोलतात ना की आता फार म्हणजे पुढे ह्याच्या पुढे आपली बिकट परिस्थिती होणार आहे. त्यांचे दिवसेंदिवस हे जे काय हल्ले आणि हा जो प्रकार आहे हा पूर्ण वाढत चाललेला आहे. आणि ह्याला नुसतं आपण निषेध करून किंवा आपण कुठेतरी पत्रकं काढायची, कॅन्डल मार्क काढायचा याच्या माध्यमातून नाही तर आपण आता ह्या मशालीत पेटवल्या पाहिजेत. त्या ठिकाणी आपण हाती शस्त्र घेतली पाहिजेत. आणि मी तर बोलतो की या ठिकाणी भारत सरकार असेल किंवा आपलं भारतीय सैन्य दल असेल, स्थानिक प्रशासनातले तेथील अधिकारी आहेत हे तर प्रयत्न करत आहेत, नागरिक देखील रस्त्यावर उतरत आहेत. परंतु आपण सर्व या देशातील हिंदुस्थानातील सर्व जनतेने याचा आपण म्हणजे कठोरपणे असं याचा निषेध केला पाहिजे, याचा प्रतिकार केला पाहिजे. आणि हे आपण आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे.